शुभू तू इथे? तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. हॅपी बर्थडे. थँक्यू. चला येतो मी. एक मिनिट. माझे जरा एक काम करशील? सांगा की. त्या कपाटाच्या खाली माझ्या चपला आहेत, त्या जरा मला आणून दे ना. मी हो तूच, मग कोण? आत्यासाहेब मला काम आहेत. अरे हे काय वागणं आहे शुभू? मी एक काम सांगितलं तर तुझ्याने होत नाहीये. तुझा साहेब माझ्या पाया पडतो. बाहेर जाऊन बघ माझ्या वाढदिवसाची किती जय्यत तयारी केली आहे त्याने ते. आणि तू एक साधं छोटंसं काम करू शकत नाहीस माझं? कमीपणा वाटतो का शुभू? तू विश्वंभरचा सेक्रेटरी असलास, त्याची सगळी कामं करत असलास, तरी तू या घरातला नोकर आहेस आणि नोकरच राहशील हे कायम लक्षात ठेव. आणि नोकराला जे काम सांगितलं जातं तेच मी तुला सांगितलंय. बघतोयस काय? जा चपलाण. आत्यासाहेब तुम्ही काय विचार करून मला हे काम सांगायला की नाही ते मला चांगलं ठाऊक आहे. हेच काम साहेबांनी, श्रावणी मॅडमांनी सांगितलं असतं ना, मी लगेच केलं असतं. डोक्यावरून वाहून घेऊन आलो असतो. त्याच्या पुढचं सांगतो. हेच काम मला सिक्युरिटीने सांगितलं असतं की नाही, तरी बी त्याला मी चप्पल आणून दिलं असतं, स्वतःच्या हाताने घातलं असतं. पण तुम्हाच नाही, अजिबात नाही. म्हणजे त्या सिक्युरिटी पेक्षा सुद्धा माझी किंमत कमी आहे? आत्यासाहेब तुम्ही काय आहात हे तुम्हाला स्वतःला चांगलंच ठाऊक आहे. मी उगीच बोलून माझ्या जिभेला कशाला त्रास देऊ? ए शुभू. आत्यासाहेब हो, तुम्ही किती बी ओरडा तरी बी मी नाही करणार. तुम्हाला जेवढी इज्जत देतोय ना तेवढी घ्या. तुम्ही किती बी आदळापट करा, साहेबासनी सांगा, तरी बी मी तुम्हाला इज्जत देणार नाहीये. त्यामुळे स्वतःची चप्पल स्वतः घ्या. वा शुभू, अगदी योग्य बोललास. आत्या, अगं कालपर्यंत फक्त मीच तुझ्या विरोधात होते, पण आता तर हा शुभू पण आहे. आता काय करशील ग तू? मी काय करू शकते हे तुम्हाला दोघांना चांगलं माहितीये. म्हणजे काय? चांगलंच माहिती आम्हाला. पण काय ना, आता तुझं काहीही चालणार नाही. उलट मी तर म्हणतेय, आत्या आमची जोडी तुला आता भारी पडणार.